नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी इथे खास गप्पा मारायला आपल्याबरोबर एका स्पेशल पाहुण्याला बोलवलं आहे. कारण महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमध्ये त्यांचं कॉन्ट्रीब्युशन खूप मोठं आहे. ते काय करतात, ते काय रिस्पॉन्सिबिलिटीज कॅरी करतात आणि MPLबद्दल त्यांना काय वाटतं आहे, ही टुर्नामेंट कशी चालली आहे, MPL WMPL या दोन्ही टुर्नामेंट्स कशा चालल्या आहेत, हे मला त्यांच्याशी बोलायचं आहे. आपल्याबरोबर आहेत विनायक द्रविड सर. हॅलो सर. हॅलो. कसे आहात? फाईन, गुड. सर, सगळ्यात पहिल्यांदा टुर्नामेंटबद्दल थोडंसं बोलूया. MPL WMPL आजचा चौथा दिवस आहे. MPLचं हे तिसरं सीझन आहे आणि WMPLचं हे पहिलं सीझन आहे. करेक्ट. तुमच्या भावना काय आहेत, काय वाटतंय टुर्नामेंटबद्दल दोन्ही? आय विल स्टार्ट विथ WMPL प्लीज. कारण पहिला सीझन आहे आणि WMPL ही फार महत्त्वाची स्टेप आहे MCने घेतलेली. आपल्याकडे वुमन्स क्रिकेटमध्ये एवढं टॅलेंट आहे आणि त्यांना एक्सपोजर म्हणावं इतकं मिळत नव्हतं या फॉर्मॅटमध्ये. जसं त्यांच्यासाठी नॅशनल लेवलवरती प्रीमियर लीग होते, वुमन्स प्रीमियर लीग, राईट, लाईक IPL, तर तशी स्टेट लेवलला त्यांना आजपर्यंत अपॉर्च्युनिटी नव्हती. ती अपॉर्च्युनिटी ह्या WMPLमुळे क्रिएट झालेली आहे स्टेट लेवलला. स्टेट लेवलला. करेक्ट. सो अत्यंत महत्त्वाची स्टेप आहे आणि मला तर असं वाटतं नुसती महत्त्वाची नाही तर हे वुमन्स क्रिकेटसाठी हे गेम चेंजर ठरेल. नक्की ही मूव नक्की. WMPLचा लॉन्च आहे आणि आत्ता पहिलं वर्ष आहे. येत्या 2 वर्षात 20 ओव्हरच्या फॉर्मॅटमध्ये आपली टीम स्टेटलाही 100% चांगलं करेल आणि आपल्या बऱ्याचशा प्लेयर्स या वरच्या लेव्हलच्या लीगला, राईट, वुमन्स प्रीमियर लीगमध्ये सुद्धा जातील, राईट सर. याची खात्री वाटते. ग्रेट. आणि सर त्याचबरोबर MPLचं हे तिसरं वर्ष आहे. हो, MPL 3 वर्षातला हा प्रोग्रेस कसा बघताय तुम्ही? खूपच चांगला प्रोग्रेस आहे. पहिली ॲक्च्युली MPL ही सुरू झाली 2008-9 साली. महाराष्ट्रानेच पहिली चालू केली ऑल ओव्हर इंडिया हो, स्टेट लीग. पण तेव्हा अनफॉर्च्युनेटली काही प्रॉब्लेम्समुळे त्याला ब्रेक लागला. ती परत रोहित दादा जेव्हा आले, आमच्या अपेक्षा आली, तेव्हा रोहित दादांनी पहिलं सांगितलं की आपण MPL जी खंड पडला आहे ती आपण पहिली चालू करू. करेक्ट. आणि सो दॅट वॉज द फर्स्ट स्टेप. अपेक्समध्ये एक मोठे डिसिजन घेतले, त्यातला पहिला मोठा डिसिजन होता MPL सुरू करायचं. MPL सुरू करायची. आणि ती डिसिजन घेतल्यापासून रेकॉर्ड टाईममध्ये 3 आठवड्यात पहिला बॉल पडला होता. हो, आणि आठवतं. अतिशय क्रंच ह्याच्यात ती चालू झाली. करेक्ट. BCCI अप्रुव्हल वगैरे सगळ्या गोष्टी आल्या, पण इतकी सक्सेसफुल झाली. आणि फ्रँचायझी बेस प्रथमच आपण 6 टीम घेतल्या आणि ऑल टू प्ले ऑल होतं. करेक्ट. आणि जरी मान्सूनमध्ये आपण चालू करतो कारण ते तसा स्लॉट मिळतो आपल्याला बरोबर. BCCI, तरीसुद्धा इतकं चांगलं त्याला रिस्पॉन्स आला आणि त्यातनं आपले काही प्लेयर्स पहिल्या सीझनला सुद्धा IPLला कुठल्या तरी टीमबरोबर अटॅच झालेले दिसले. करेक्ट. सेकंड सीझनला आपल्याकडे आपली लीग बऱ्यापैकी इंडियात माहिती झाली. त्यामुळे IPLच्या टीमचे जे स्काउट आहेत, जे टॅलेंट सर्च करणारे लोक आहेत, ती सगळी लोक इथे रेग्युलरली यायला लागली. अनेक मॅचेसला यायला लागले आणि त्यामुळे गेला सीझन अजून जास्ती चांगला झाला. ओके. व्ह्युअरशिप वाढली. आता हा तिसरा सीझन सुरू झाला आहे आणि तिसऱ्या सीझनला तर जो काही रिस्पॉन्स येतोय तो एवढा जास्ती आहे. आणि आपण गेल्या 2 सीझनला एक ॲडिशन गोष्ट अशी केली की आपण ऑल टू प्ले ऑल 2-2 मॅचेस द्यायला लागलो. हो हो. सो नंबर ऑफ गेम्स वाढल्या आणि त्यामुळे लीगमध्ये ऑपॉर्च्युनिटी जास्ती मिळाली प्लेयर्सना, टीम्सना. एखादी मॅच वॉशआउट झाली किंवा शॉर्टर ओव्हर झाली तरी सुद्धा फारसा इम्पॅक्ट होत नाही. बरोबर. कारण टोटली नंबर ऑफ गेम्स खूप जास्त, नंबर ऑफ मॅचेस वाढतात, प्लेयर्सना खेळण्याची संधी पण चांगली मिळते. अगदी करेक्ट सर. पण मला ना इथे एक शंका आहे, आपण दरवर्षी ही लीग पावसाळ्यामध्ये का घेतो सर? त्याचं कारण असं आहे, BCCIचं एक बेसिक रूल आहे की जोवर BCCIचा सीझन चालू आहे तोवर तुम्ही स्टेट लीग चालू करू शकत नाही. कारण आपले प्लेयर्स हे ते BCCIच्या मॅचेस खेळत असतात. राईट राईट. दॅट इज पार्ट 1. ते जेव्हा संपतो सीझन BCCIचा तेव्हा IPL सुरू होते. हो. IPLमध्येही स्टेटचे प्लेयर असतात. बरोबर. त्यामुळे तेव्हाही स्टेट लीग घेता येते. सो IPL संपली की स्टेट लीगला परमिशन मिळते. आपल्याकडे नेमका तो सीझन येतो मान्सून. ओके. इफ यू लुक ॲट ऑल ओव्हर इंडिया सिनारिओ तर तिथं काय होतं, इतर स्टेटमध्ये मान्सून हा या सीझनला येत नाही, त्यामुळे त्यांची लीग सुरू होते. हा थोडा प्रॉब्लेम मुंबई, पुणे, विदर्भही तसे ड्राय आहे त्यामुळे तिथे होत नाही. बेसिकली मुंबई आणि महाराष्ट्र या 2 लीगसाठी थोडा प्रॉब्लेम येतो. पण इन्स्पाइट ऑफ ऑल दॅट आपण गेल्या 2 सीझनला अतिशय सक्सेसफुली टुर्नामेंट कंप्लीट केली. सर्व मॅचेस खेळल्या गेल्या फायनलपर्यंत. काही मॅचेस रिड्यूस ओव्हर होणार, ते शेवटी क्रिकेटच्या खेळात तो भाग आहे. तो आहे.
पण तो सोडला तर आपण सगळ्या मॅचेस कम्प्लीट केल्या आणि आय एम शुअर हा सीझनला सुद्धा आपण आपल्या सगळ्या मॅचेस फायनलपर्यंत आपण कम्प्लीट करू. आणि त्यातलं मेन क्रेडिट द्यायला पाहिजे, दिस इज वर्ल्ड क्लास ग्राउंड, इंटरनॅशनल ग्राउंड आहे आपलं गोविंदाचं, जिथं सँड बेस्ड आउटफील्ड आहे आणि जिथं कितीही पाऊस पडला तरी 30 ते 35 मिनिटात मॅच परत सुरू होते. आणि विच इज युनिक फीचर. भारतात अशी हार्डली 1-2 ग्राउंड आहेत त्यातलं हे, दिस इज वन ऑफ द बेस्ट फॅसिलिटीज इन इंडिया. आय कॅन सेकंड ऑन दॅट. कारण हे मी तुमच्या अपेक्स कमिटीच्या लोकांकडनं 2-3 लोकांकडनं मी ऐकलं, खुद्द दादा पण याच्याबद्दल बोलले होते. आणि हे मी स्वतः काल बघितलं की मॅच थांबल्यानंतर, म्हणजे पाऊस थांबल्यानंतर पुढे 30-35 मिनिटात मॅच सुरू झाली होती. करेक्ट. सर, तुम्ही अपेक्स कमिटीचे मेंबर आहात, त्याचबरोबर तुम्ही टेक्निकल कमिटीचे पण हेड आहात, चेअरमन आहात, बरोबर आहे? तर आता आपण जेव्हा क्रिकेटचा खेळ म्हणतो त्याच्यामध्ये टेक्निकल कमिटी काय आहे, तुम्ही काय एक्झॅक्टली त्यातले, म्हणजे तुमचा रोल काय आहे त्याच्यातलं? या 5 एरियाज येतात टेक्निकलच्या अंडर: अंपायरिंग, स्कोरिंग, मॅच रेफरी, अँटी करप्शन आणि व्हिडिओ अनालिस्ट. ह्या 5 एरियाज येतात टेक्निकलच्या अंडर. बरं. आणि आपण या 5ही एरियामध्ये आत्ता खूप प्रोग्रेसिव्हली काम करतोय. आणि मला आठवतं अजून जेव्हा हे फॉर्म झालं ही कमिटी आणि जेव्हा चेअरमनशिप, तेव्हा रोहित दादांनी स्पेसिफिकली सांगितलं की आपल्याला काय गोल आहेत, आपल्याला कुठे जायचं आहे. आणि त्याच्यामध्ये दादांचा फोकस आणि अपेक्सचा फोकस हा असा होता, आपली मॅक्सिमम लोक पहिली BCCI अप्रूव्ड झाली पाहिजेत त्या कॅटेगरीमध्ये, स्कोरर असतील, अंपायर असतील, मॅच रेफरी असतील. आणि जे आत्ता BCCI अप्रूव्ड आहेत दे शुड गो टू नेक्स्ट लेव्हल. म्हणजे त्यांना वरच्या लेव्हलचं मॅच ती संधी मिळाली. मग त्यासाठी त्यांना जे लागतं हे अपग्रेडेशन होण्यासाठी ते प्रत्येक सपोर्ट आपण देऊ ॲज अ अपेक्स. अरे वा. बरं. म्हणजे आत्ता मागच्या वर्षी मला वाटतं अंपायरिंगच्या एक्झाम्स झाल्या, आत्ता काही दिवसांपूर्वी, काही महिन्यांपूर्वी स्कोरर्सच्या एक्झाम झाल्या. हा सगळा त्याचाच पार्ट होता का? एक्झॅक्टली. आपण आतापर्यंत अंपायरिंगच्या 2 एक्झाम घेतल्या, तिसरी एक्झाम आफ्टर MPL आहे. स्कोरर्सच्या 2 एक्झाम घेतल्या. अतिशय प्रोफेशनल पद्धतीने ह्या एक्झाम्स घेतल्या. अतिशय ट्रान्सपरंटली आपण त्याचे रिझल्ट्स वेबसाईटवरती आउट केले आणि पूर्ण क्लॅरिटी ठेवली. कुठेही त्याच्यामध्ये कोणाला कुठली शंका येईल ॲम्बिग्युटी काही ठेवली नाही. आणि या शेवटी काय होतं, या एक्झाम्समुळे कॅन्डिडेट्सनाही कळतं आपण कुठे आहोत, आपल्याला काय, आपले स्किल सेट कुठे कमी पडत आहे, आपल्याला कुठे इम्प्रूव्ह व्हायचं आहे तेही कळतं, कोण कुठे स्ट्रॉंग आहे, कुठल्या एरियात वीक आहे हेही कळतं. आपण रिटर्न एक्झाम घेतो प्लस प्रॅक्टिकल घेतो. अशा दोन्ही एक्झाम असतात आणि अतिशय एनकरेजिंग त्याला रिस्पॉन्स मिळतोय सर्व एक्झाम्स. आणि मग त्याचाच परिपाक म्हणून आत्ता मला वाटतं IPL मध्ये आपले 3 अंपायर्स होते, काही 2 का 3 मॅच रेफरी होते, बरोबर? आपल्याकडे टोटल मी सांगतो 3 लोकांनी IPL मध्ये अंपायरिंगची ऑपॉर्च्युनिटी मिळाली. बरोबर. अनिश सहस्रबुद्धे, पराशर जोशी आणि स्वरूपानंद कन्नूर या 3 लोकांनी फर्स्ट टाइम IPL मध्ये ऑनफिल्ड अंपायरिंग केली आणि शिवाय 4th अंपायर म्हणून केलं. त्यांना अतिशय चांगली ऑपॉर्च्युनिटी मिळाली. दे आर ऑलरेडी 1 लेवल अप नाउ. BCCI तर ते गेले 8-10 वर्ष करतात डोमेस्टिक क्रिकेट सगळे मॅचेस. त्याचप्रमाणे मॅच रेफरी म्हणून इक्बाल सिद्दीकीला फर्स्ट टाइम ऑपॉर्च्युनिटी मिळाली IPL मध्ये. आणि वुमन्समध्ये नियती लोकूरला ऑपॉर्च्युनिटी मिळाली. सो ही अतिशय फार मोठी अचिव्हमेंट झाली ॲज अ स्टेट असोसिएशन. आपले 5 लोक अपग्रेड झाले. आणि आता पुढल्या वीकमध्ये अहमदाबादमध्ये या वर्षीची BCCIची अंपायरिंगची एक्झाम आहे. त्यासाठी आपण 4 कॅन्डिडेट ऑलरेडी चांगले सिलेक्ट केलेत. दे विल अपिअर फॉर एक्झाम. होपफुली वी विल गेट सम मोर BCCI अप्रूव्ड अंपायर्स. ग्रेट. दॅट्स अ गुड अचिव्हमेंट. येस. सर, मी काही दिवस झाले बघतोय, म्हणजे जे क्रिकेट फॉलो करतात, महाराष्ट्र क्रिकेट फॉलो करतात, तुमची अपेक्स कमिटी खूप वेगवेगळ्या लेव्हलवर काम करते. आता MPL, WMPL सारखी टुर्नामेंट भरवण्यामध्ये तुमचा खूप मोठा हातभार आहे. तर त्याबद्दल तुमच्या काय भावना आहेत, तुम्ही काय सांगाल? हा ॲक्च्युली चांगला प्रश्न आहे, कारण आमची अपेक्स फॉर्म झाल्यापासून गेल्या आता ऑलमोस्ट 2.5 वर्ष झालं. रोहितदादा पवार आमचे प्रेसिडेंट आहेत अपेक्सचे. व्हेरी डायनॅमिक लीडर. आणि आमचा तर आधी रोहितदादांशी कधी संबंध आला नव्हता. अपेक्समध्ये आल्यावर मी फर्स्ट टाइम रोहितदादांना भेटलो. तेही आमची फर्स्ट टाइम इंटरॅक्शन झाली. राईट फ्रॉम डे 1 दादांनी पहिल्या मीटिंगपासून सांगितलं, आपला फोकस क्रिकेट आणि क्रिकेट. दॅट्स ऑल. आपण त्याच्या पलीकडे आणि त्यासाठी लागणारे जे सपोर्ट फंक्शन आहेत ते सगळे अपग्रेड करायचे. क्रिकेटसाठी जे लागेल, इन्फ्रास्ट्रक्चर असेल,
कोचिंग स्किल्स असतील, कुठे व्हिजिट्स करायचे असतील, नंबर ऑफ मॅचेस असतील, या सर्व गोष्टींसाठी आपण ओपन होतो. बरं. त्या प्रत्येक गोष्ट आपण करायची. अरे वा. सो तुम्हाला मी एक 3-4 इनिशिएटिव्ह शेअर करतो. प्लीज. त्यातला पहिला ऑफकोर्स MPL आहे. त्या खालोखाल म्हणजे क्रिकेट वाईज आधी सांगतो, इतर गोष्टीसुद्धा खूप आहेत. आपण गेल्या वर्षी ॲज यू नो आपण कॉर्पोरेट शील्ड चालू केली. बरोबर आहे. ती 50 ओव्हरची फॉर्मॅट घेतला. त्यात 2 मोठे आपल्या विचार होते अपेक्षे रोहित दादांचे. पहिला विचार असा होता की 50 ओव्हरसाठी व्हाईट बॉलला कॉम्पिटिटिव्ह क्रिकेट एक चांगली टुर्नामेंट प्लेयर्सना मिळावी स्टेट लेवलला, MCL लेवलला, लेवलला, की ज्यातनं आपण आपली विजय हजारेची स्टेटची टीम सिलेक्शन करायला एक चांगलं बेस राहील. बरोबर. 1 नंबर 2, ह्या प्लेयर्सना जॉब ऑपॉर्च्युनिटीज जनरेट होतील त्यातून, कॉर्पोरेटच्या टीम आहेत. सो असे 2 महत्त्वाचे आस्पेक्ट होते आणि ती इतकी सक्सेसफुल झाली टुर्नामेंट. आपण त्याची डेक्कन जिमखानावरती फायनल खेळलो असते. अतिशय चांगली टुर्नामेंट झाली. त्याच्यातही फ्रँचायझीज अशा 6 फ्रँचायझी आल्या आणि इतका टॉप रिस्पॉन्स मिळाला. बरोबर. म्हणजे योगायोग आहे का त्याचं फळ आहे मला माहीत नाही, पण आपण विजय हजारेला सेमीफायनल खेळलो यावर्षी व्हाईट बॉल. ओके, दॅट इज सेकंड. थर्ड, आत्ता आपण यावर्षी इन्व्हिटेशन संपली सिनियरची, आपण देवधर टुर्नामेंट एक चालू करतोय. बरं. विच इज ए रणजी ट्रॉफी सिलेक्शन टुर्नामेंट. अच्छा, म्हणजे ती यातनं जी 4 डे टुर्नामेंट वगैरे असेल. 3 डे 4 डे. ओके, ग्रेट. 3 डे 4 डे. आपण काय केलंय, प्लेयर्स आता एक शॉर्टलिस्ट होतील. 60-70 प्लेयर या इन्व्हिटेशनच्या परफॉर्मन्सवरून शॉर्टलिस्ट होतील. त्यांच्या 4-5 टीम करून त्यांच्या सिलेक्शन मॅचेस घ्यायच्या. अरे वा. आणि त्या टुर्नामेंटला देवधर सरांचं नाव दिलंय. अरे वा. सो ती आता होईल पुढल्या 1 महिन्यात 1.5 महिन्यात, आणि दॅट विल बी ट्रीटेड ॲज बेस फॉर रणजी ट्रॉफी. ग्रेट. आणि मला वाटतं वेगवेगळ्या वयोगटामध्ये पण आपण बऱ्याच स्पर्धा आपण गेल्या वर्षभरात अंडर 14, अंडर 16, अंडर 19, अंडर 23 सिनियर ह्या झाल्या मेन्समध्ये, अंडर 15, अंडर 19 सिनियर वुमन्समध्ये. ह्या बेसिक कॅटेगरी झाल्या. त्याच्यामध्ये आपण काही 2 डे, काही 1 डे, काही T20, काही 50 ओव्हर. सिनियर इन्व्हिटेशनला आपण 3 ऑप्शन दिलेत. आपण 2 डेला इन्व्हिटेशन घेतो, आपण त्यांची 1 डे टुर्नामेंट घेतो, आणि आपण त्यांची 20 ओव्हरची घेतो. इतका आता त्यांना एवढ्या मॅचेस आणि एवढ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत की इट्स अप टू प्लेयर्स, की आता त्यातनं त्यांना प्रूव्ह करायचं आहे प्लेयर्सनी. कमिंग बॅक टू युअर बेसिक क्वेश्चन, आत्ता मी हे क्रिकेटविषयी काय काय झालं सांगतो. ॲपेक्समध्ये मी तुम्हाला म्हटलं तसं रोहितदादा पवारांच्या दादांच्या डायनॅमिक लिडरशिपखाली एवढी एनर्जी आहे या ॲपेक्समध्ये, आणि इतक्या पॉझिटिव्हिटीनी गोष्टी होतात आणि गोष्टी घडतात. म्हणजे मेन मला काय आवडतं इथलं या ॲपेक्समधलं, गोष्टी डिस्कस होतात आणि त्या इम्प्लिमेंट होतात. फार महत्त्वाचं. म्हणजे नुसती चर्चा लेवलला राहत नाही, त्या गोष्टी इम्प्लिमेंट होतात आणि त्याचे रिझल्ट्सही दिसायला लागलेत. त्यामुळे नक्कीच चांगले. ओके, प्रश्नच नाही. आणि दादांच्या बरोबरीने कमलेशजी पिसाळ असतील, आमचे ऑनररी सेक्रेटरी, त्यांचासुद्धा इतका सपोर्ट असतो, एवढी इन्व्हॉल्वमेंट असते. आणि ही बिंग अ व्हेरी सिनियर लॉयर, आणि त्यांचं लॉची बॅकग्राऊंड इतकी स्ट्रॉंग आहे की आमच्या इतर सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये त्यांचं म्हणजे कुठली कॉन्ट्रॅक्ट्स असतील, कुठल्या ॲग्रीमेंट्स असतील, त्याच्यामध्ये त्यांचं नॉलेज एवढं व्हॅल्युएबल आहे की थिंग्स आर इझी विथ हिज सपोर्ट. म्हणजे क्रिकेटच्या बाबतीत त्यांचा सपोर्ट कायमच असतो, पण त्याच्या पलीकडे जाऊन त्यांचं कोअर ही इज अ प्रोफेशनल लॉयर आणि व्हेरी सिनियर लॉयर. त्यामुळे इट्स अ बिग व्हॅल्यू ॲडिशन कमलेशजी पिसाळ. ग्रेट. त्याच्या खालोखाल आता MPL आणि WMPLचे चेअरपर्सन इज सचिनजी मुळे. ओके. तर गेले 3 सीझन, म्हणजे मी तुम्हाला पहिल्या MPLचा एक थोडं मुद्दामून आय गो बॅक टू फर्स्ट MPL. तेव्हा इतकी शॉर्ट पिरियडमध्ये MPL घेतली. म्हणजे एक क्षण असा होता, यावेळी घ्यायची का पुढल्या सीझनला चालू करायची. त्या मुमेंटला सचिनजी मुळ्यांनी सांगितलं, आपण ही टुर्नामेंट आत्ताच घ्यायची आणि ती सक्सेसफुल होणार. ग्रेट. फ्रँचायझी येणार आपल्याकडे. तो एक कॉन्फिडन्स होता ॲज ए MPL चेअरमन, अँड दॅट प्रूव्ड सो वेल की ते जे सेट झाले तेव्हापासून ते गणित आजपर्यंत. आणि अलॉंग विथ MPL चेअरमन ही इज ऑल्सो CSE चेअरमन. ओके. क्रिकेट ॲडमिनिस्ट्रेशन कमिटी, म्हणजे सगळ्यांचे जे कोचेस, सिलेक्टर्स यांच्या अपॉइंटमेंट्स आहेत त्या सगळ्या त्यांच्या कमिटी अंडर. सो त्यांचं कॉन्ट्रीब्युशन खूप मोठं आहे. राईट सर. आमचे बोबडे साहेब आहेत जे जॉईंट सेक्रेटरी आहेत, त्यांच्याकडे सगळं ज्युनियर क्रिकेटचं कोऑर्डिनेशन त्यांच्याकडे. ओके.
सो ही इज व्हेरी सिन्सिअर. ते खूप रिव्ह्यू घेत असतात, मीटिंग घेतात. बरं ते कन्व्हेनर म्हणून प्रत्येक मीटिंग अटेंड करतात. बरं ॲक्च्युली ते परभणीला आहेत, पण ते प्रत्येक मीटिंगसाठी तिथून इथं ट्रॅव्हल करून येतात. अरे बरं बरं त्यामुळे खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. आपल्या ज्या सगळ्या टुर्नामेंट्स घडतात वर्षभरात, जसं म्हटलं अंडर 14 पासून सिनियर इन्व्हिटेशनपर्यंत वेगवेगळ्या टुर्नामेंट्स MCAच्या 1400-1500 मॅचेस होतात. बरं त्याचं कम्प्लीट प्लॅनिंग आणि टुर्नामेंटचं एक्झिक्युशन राजू काणे म्हणून आमचे कलिग आहेत, ओके ते करतात. ही इज टुर्नामेंट कमिटी चेअरमन बरं आणि ते खूप मोठं काम आहे. नक्कीच आपण कंपॅरिझन करायला नको, पण इतक्या मॅचेस पूर्वी झाल्या नव्हत्या नव्हत्या होत. आणि आपण एवढी ऑपॉर्च्युनिटी देतोय, त्याचं सगळं प्लॅनिंग करून ते एक्झिक्यूट करणं हे खूप अवघड काम आहे. बरं अँड विच ही इज डुईंग रिअली वेल. ग्रेट सर ग्रेट. राजू काणे इज हेडिंग टुर्नामेंट कमिटी. बरं ओके. नंतर कल्पना ताई तापीकर आहेत हो मॅडम, हो कल्पना एक्स इंडिया बरोबर प्लेअर, आणि त्यांनी वुमन्स क्रिकेटसाठी गेल्या 2.5 वर्षात इतक्या गोष्टी त्यांनी ॲपेक्समध्ये पुश केल्या, एवढ्या गोष्टी मांडल्या हां आणि त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी इम्प्लिमेंट केल्या. क्या बात आहे. म्हणजे दादांनी तर कल्पना त्यांच्या प्रत्येक आलेली सजेशन वुमन्स क्रिकेटची ते त्यांनी इम्प्लिमेंट उचलून धरली, प्रत्येक गोष्ट केली आणि त्याचं सगळ्यात आता मोठं फळ हे MCA मोठं फळ. ओके. सो दॅट इज वन. रणजित किरीड आमचा कलिग आहे, जो CSCचा मेंबर आहे. करेक्ट. ही इज इन टू CSC कमिटी. एक्स रणजी ट्रॉफी प्लेअर आहे, मोठं क्रिकेट खेळला आहे, महाराष्ट्राचा व्हाईस कॅप्टन होता. सो अशी आमची सगळी टीम आहे, अतिशय चांगलं आहे. या ग्रीन इनिशिएटिव्हमध्ये सुहास पटवर्धनांचंही खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. बरं अतुल जैन आमचे एक अजून सिनियर कलिग आहेत की ज्यांनी खूप मोठ्या, ते एका मोठ्या इंडस्ट्रीत मोठ्या पदावर आहेत ते बरं बरं जैन इरिगेशनमध्ये, आणि त्यांचे इनपुट्स हे फार व्हॅल्युएबल असतात. सिस्टीम्स प्रोसेस ओके या बाबतीत त्यांचे खूप चांगले इनपुट्स असतात. सर म्हणजे स्पेसिफिकली मला असं वाटतं की हे सगळं खूप प्रोफेशनली मॅनेज होतं अतिशय आणि ही खरंच चांगली गोष्ट आहे अतिशय. असोसिएशनच्या दृष्टीने आणि क्रिकेटच्या दृष्टीने सुद्धा. आणि वेगवेगळ्या क्षेत्रातली खूप अनुभवी लोक एकत्र आली आहेत. हो असं दिसतं. ग्रेट इज गेटिंग बेनिफिटेड. Great. त्याचा फायदा महाराष्ट्र क्रिकेटला होतो. नक्कीच होतं 100%. ग्रेट सर. Yes. सो मित्रांनो, हे होते विनायक द्रविड सर. द्रविड सरांनी आज आपल्याला ॲक्च्युली महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचं अंतरंग उलगडून दाखवलं असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही, कारण ते त्यांच्या सगळ्या कलिग्सबद्दल इतके भरभरून बोललेत आणि त्यांची ॲपेक्स कमिटी, त्यांचे सगळे सभासद, स्वतः रोहितदादा पवार, हे सगळे इतक्या हिरिरीने काम करत आहेत आणि त्याचंच हे फळ म्हणजे आत्ता सध्या सुरू असलेली महाराष्ट्र प्रीमियर लीग आणि वुमन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग. अर्थात त्यांची बाकीची काय मेहनत जी आहे तीही वेगवेगळ्या टुर्नामेंट्समधनं, वेगवेगळ्या इनिशिएटिव्समधनं आपल्याला दिसतेच आहे. सर, तुम्ही इथे आलात, आमच्याशी गप्पा मारल्यात, त्याच्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद आणि तुमच्या या सगळ्या कार्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा सर. थँक्यू अँड इट्स माय प्लेजर. चांगल्या गोष्टी शेअर करायला नेहमी आनंद येतो. थँक्यू सर. थँक्यू ओके, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.